आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या माझ्या सर्व आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो, वा मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिन या ठिकाणी संपन्न होतोय. आयुष्यमती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक माझा लहान भाऊ योगेश शिंदे यांच्या प्रयत्नानं हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर सादर होतोय. डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी मातंग समाजामध्ये जी चळवळ, समतेची, क्रांतीची, प्रगतीची, उन्नतीची जी चळवळ सुरू केली आणि जेव्हापासून ती चळवळ त्यांनी सुरू केली तेव्हापासूनचा या मातंग समाजाच्या डॉक्टर बाबासाहेब गोपलेंच्या क्रांतीचा, चळवळीचा मी साक्षीदार आहे. आणि म्हणून गेली 40 वर्ष मातंग समाजामध्ये जेवढे महत्त्वाचे मोठे कार्यक्रम होतील त्या सगळ्या ठिकाणी मी उपस्थित असतो. योगेश शिंदे यांनी आग्रह केला की बाबासाहेब गोपलेंच्यासाठी तुम्हाला यायचंय. मी शब्द दिला, येतो, आणि मी आज आपल्या समोर उपस्थित आहे. बंधूंनो, हा गायनाचा कार्यक्रम जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत सर्व माझे बांधव भगिनी शांततेचं आणि आनंदाचं सहकार्य करतील अशी आशा व्यक्त करून, त्या ज्या महापुरुषांनी या देशातली अंधश्रद्धा आणि जातीयता नष्ट करण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं, त्या सगळ्या महापुरुषांच्या क्रांतिकारी आणि सत्यवादी विचारांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. हा स्टँड घेऊन तू स्टँड आहे अजून.
बेस वाढव आणि हमिंग नको येऊ देऊ. साठी कुळात जेव्हा साठी कुळात जेव्हा जन्मास बाळ आला भाऊराव वालुबाईस आगळा आनंद झाला. विष्णू दयांनी केला साठी कुळात जेव्हा जन्मास बाळ आला भाऊराव बालूबाईस आगळा आनंद झाला. विष्णू जयांनी केला त्या लेखणीचा भाला त्या अण्णाभाऊ चरणी वाहतो मी पुष्पमाला. त्या अण्णाभाऊ चरणी वाहतो पुष्पमाला.
अण्णा भाऊ चरणी वाहतो मी पुष्पमाला का समतेच्या सागराकड ही वाट जात आहे समतेच्या सागराकड ही वाट जात आहे ह्या वाटीचे महत्व हे मजला ज्ञात आहे ही चळवळ प्रारंभीपासून मी पाहतोय आणि म्हणून बोलतो समतेच्या सागराकडे ही वाट जात आहे ह्या वाटेचे महत्व मजला हे ज्ञात आहे विष्णू या पायी वाटे निष्ठेने चालणाऱ्या अण्णाचे मी अविरत हे गुणगान गात आहे अंडाचे अविरत हे गुणगान एक शब्द ऐका हो अरे ना कारीले बंधुनो माझ्या इथं माय मावल्या मातंग समाजाच्या भरपूर बसलेल्या आहेत माझा कार्यक्रम हा विचार बदलण्याचा कार्यक्रम आहे माझा कार्यक्रम हा परिवर्तनाचा विचार सांगणारा कार्यक्रम आहे तेव्हा आपल्या सर्वांना विनंती करतो एक एक शब्द ऐका नंतर बरंच बोलेन हो अरे नाकारिले तयांनी अस्तित्व ईश्वराचे नाकारिले तयांनी अस्तित्व ईश्वराचे हो अरे नाकारिले तयांनी अस्तित्व ईश्वराचे अण्णा भाऊ अरे अण्णा भाऊ नाव आहे अरे अण्णा भाऊ नाव आहे अण्णा भाऊ नाव आहे अण्णा भाऊ नाव आहे काव्य सागराचे अण्णा भाऊ नाव आहे काव्य सागराचे अण्णा भाऊ नाव आहे काव्य सागराचे नकारिले अरे नकारिले तयांनी अस्तित्व ईश्वराचे अण्णा भाऊ नाव आहे काव्य सागराचे शाहिराला पहिले वंदन हे शाहिराचे 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 पहिले वंदन हे शाहिराचे बाळा माझ्याकडे बघायचं खाली नाही शाहिराला पहिले वंदन हे शाहिराचे का अन्नभाऊच्या अमर अन्नभाऊच्या अमर साहित्य कवन कथा अन्नभाऊच्या अमर साहित्य कवन कथा अन्नभाऊच्या अमर
अमर साहित्य कवन कथा अण्णा भाऊच्या अमर साहित्य कवन कथा अरे उजागर करती इथे उजागर करती इथे उजागर करती इथे तीन दुखितांच्या व्यथा अण्णा भाऊचं साहित्य ज्यांनी वाचलं असेल अण्णा भाऊचं बंडखोर लिखाण ज्यांनी वाचलं असेल हे आमचे जुने सहकारी आहेत गोखले साहेबांच्या काळापासून गोखले साहेबांच्या चळवळीच्या प्रारंभीपासून ते ह्या चळवळीमध्ये सक्रिय आहेत आणि माझे मित्र आहेत आवाडे साहेब सुदाम आवाडे साहेब यांनी 500 रुपये दिलेत आभार व्यक्त करतो टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने एकदा आणि मगाशी आमचा तो शाहीर सुनील साठे गात होता बरेच प्रेक्षक शांत बसले होते शांत बसणं हे कलावंतासाठी चांगलं नसतं कलावंताच्या प्रत्येक वाक्याला प्रत्येक शेरला तुम्ही प्रतिसाद द्यायला पाहिजे टाळ्या वाजवायला पाहिजे आपले हे क्रांतीचक्र परिवर्तन दिनाचा हा कार्यक्रम आहे हातात हात बांधून बसण्याचा कार्यक्रम नाहीये हात जरा वर करा असे वर करा सर्वांनी आणि बोला जय लहूजी जय लहूजी जय लहूजी जय लहूजी सुदाम आवाडे साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो अण्णा भाऊच्या अमर अण्णा भाऊच्या अमर अण्णा भाऊच्या अमर साहित्य कवन कथा उजागर करती थे तीन दुखितांच्या व्यथा अन्नाच्या वाचून कथा अरे अन्नाच्या वाचून कथा सोडून दुनिया प्रथा अन्नाच्या वाचून कथा सोडून दुनिया प्रथा चालला पुढे पुढे चालला पुढे पुढे चालला पुढे पुढे लढणार आक्रमकता समाजात येणं गरजेचं आहे आक्रमकता बोलतोय मी तुम्ही एक मारली तर त्याच्या कानाखाली 2 माजवण्याची तयारी तुमची असली पाहिजे बंधनो तर ती क्रांतीची चळवळ तर ती योद्ध्यांची चळवळ तर ती लढण्याची चळवळ आणि म्हणून म्हणतोय चालला पुढे पुढे चालला पुढे पुढे लढणारांचा जथा देते थे वो कलम से सही प्यार अन्ना भाऊ देते थे वो कलम से सही प्यार अन्ना भाऊ देते थे वो कलम से सही प्यार अन्ना भाऊ इंसान थे वो प्यारे दिलदार अन्ना भाऊ देते थे वो कलम से सही प्यार अन्ना भाऊ इंसान थे वो प्यारे दिलदार अन्ना भाऊ कलम की बनाते थे तलवार अन्ना भाऊ अरे लाखों में एक थे वो फनकार अन्ना भाऊ
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अभ्यास करा. कमी शिकलेला माणूस, परंतु आज पदवीधर झालेली माणसं, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली माणसं अण्णाभाऊचं साहित्य वाचतात बंधूंनो, शाळा कॉलेजातून. म्हणजे आपले अण्णाभाऊ किती मोठे होते, किती मोठे साहित्यरत्न होते यावरून तुम्ही विचार करा. अण्णाभाऊची जयंती आली का जय अण्णा नको? अण्णाभाऊचं स्मरण करताना अण्णाभाऊचं साहित्य वाचा बंधूंनो. प्रत्येकाच्या घरामध्ये अण्णाभाऊच्या 2-2, 4-4, 5-5 कादंबऱ्या पाहिजेत. पुरा कुणाच्या घरामध्ये कादंबऱ्या? हात वर करा. उगाचच करू नका, मी घरी येऊन बघत. किती माणसं आहेत आणि किती जणांच्या घरात पुस्तक आहेत, हे चुकीचं आहे. अण्णाभाऊ आपले आहेत ना, तर अण्णाभाऊचं सगळं साहित्य किमान 10-10 कादंबऱ्या तुमच्या घरात पाहिजे बंधू, तुमच्या घरात पाहिजे. मी माझा भाऊ अण्णाभाऊ ही कादंबरी, अण्णाभाऊच्या सख्या लहान भावाने लिहिलेली कादंबरी 90 साली वाचली आणि त्या कादंबरीवर मी 1 ऑगस्ट 1990 मुंबईच्या आकाशवाणीवरून पहिलं भाषण दिलं होतं अण्णाभाऊ साठेच्या जीवनावरती. 1990 वाचल्याला सगळं समजतं बंधूंनो, वाचायला शिका. अण्णाभाऊचं साहित्य प्रत्येकाच्या घरात दिसलं पाहिजे. तर या वंदन गीताचा शेवट कसा आहे बघा. हो अण्णाची काव्य कला आमची शान आहे. कला विश्वातलं हे, कला विश्वातलं हे सोनेरी पान आहे. विष्णूने स्वराज्य हे स्वराचे शाहिराला पहिले, त्या शाहिराला पहिले वंदन ह्या शाहिराचे. तुम्ही टाळ्याने वाजवल्या तरी तुमची उणीव हे भरून काढताय. गाणं संपलं की चालू होणार, त्याच्यामुळे त्यांच्या अगोदर तुम्ही चालू होत चला, जोरात टाळ्या वाजवत चला, म्हणजे ते गपची बसतील. नाही तर त्यांचं चालू राहील संपेपर्यंत. आमचे बंधू लोंढे कळणाजी यांच्याकडून 200 रुपयाची भेट आम्ही लोंढे साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.